नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की तुमची संयुक्त गट ब व क म्हणजे अराजपत्रित परीक्षा आहे, त्याचा हा 14व्या नंबरची टेस्ट आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघतोय। आणि त्यामध्ये विशेषतः आपण बघतोय एक्सप्लेनेशन ते म्हणजे तुमचा राज्य व्यवस्था या विषयाचा। आणि क्वेश्चन नंबर 16 to 25 असा तुम्हाला काय दिसेल, तिथे प्रश्नांची संख्या दिसेल। ओके, बघा लक्ष द्या। आता सर्वात पहिला प्रश्न जो आला आहे तो प्रश्न आला आहे नेमका केंद्र राज्य संबंधांवर। ठीक आहे, बघा आता लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला इझिली टॅकल होईल। सो सर्वात पहिले एक समजून घ्या की नेमकं काय भारतात काय आहे। एक लक्षात घ्यायचं की भारताने जे संघराज्याचं मॉड्यूल स्वीकारलं आहे ते कॅनडावरून घेतलं आहे, कॅनडावरून घेतलेलं संघराज्य। का बरं सर कॅनडा का बरं? कारण की कॅनडाला जे केंद्र आहे हे प्रबल केंद्र आहे आणि आपण प्रबल केंद्राची संकल्पना घेतली आहे ती कॅनडावरून। आणि कोणताही देश जर संघराज्य असेल, म्हणजे आता भारत समजा संघराज्य आहे, कोणताही देश संघराज्य असेल तर मग अशा वेळी त्याच्या संविधानात काय केली असते, केंद्र असतील आणि दुसरं सहअस्तित्व असतं ते म्हणजे राज्य, आणि यांचे काय केले असतात, यांचे अधिकार वाटप केलेले असतात। कोणाला कोणते अधिकार असतील कोणते नाही, सो या अधिकारांचं वाटप केलं जात असतं। आणि एक लक्षात ठेवायचं, अधिकारांचं व्यवस्थित वाटप असणे घटनेत हे काय असतं, हे संघराज्य वैशिष्ट्य असतं। मग त्या अनुषंगाने आपल्या संविधानात तुम्हाला दोन भाग दिसतात, एक भाग 11 दिसतो आणि एक भाग 12 दिसतो। या भाग 11ने काय केलं, या भाग 11ने दोन प्रकारचे कायदे म्हणजे दोन प्रकारच्या अधिकारांची वाटणी केली। तो पहिला अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार, कायदे कुणी करायचे या संदर्भातला, आणि दुसरा तो म्हणजे प्रशासकीय अधिकार। आणि 12 जो आहे त्या भाग 12ने आर्थिक अधिकारांची विभागणी केली, म्हणजे कोणत्या विषयावर कोण कर आकारायचा, कोणाचे पैसे कोणाला ट्रान्सफर करायचे, सगळं भाग 12 मध्ये आहे। म्हणून लक्षात ठेवायचं, भारत संघराज्य असल्याने केंद्राज्य संबंधाचं वाटप केलं आहे आणि ते भाग 11 आणि 12 मध्ये केलं आहे। भाग 11 मध्ये दोन प्रकारचे अधिकार आहेत, कायदेशीर आणि प्रशासकीय, आणि भाग 12 मध्ये काय आहे, आर्थिक अधिकार। एक तुम्हाला आणखी एक वाक्य विचारलं जाईल की भारतात न्यायिक अधिकाराची विभागणी झाली आहे का, तर सांगायचं नाही, भारतात न्यायिक अधिकाराचे विभाजन नाही। कारण की भारतात केंद्रासाठी वेगळे न्यायालय राज्यासाठी वेगळे न्यायालय दिसतात का, नाही। भारतात कोणती व्यवस्था आहे, एकात्मिक न्याय व्यवस्था। आणि भारतात एकात्मिक न्याय व्यवस्था असल्या कारणाने भारतात न्यायिक अधिकाराचं काय झालं नाही, न्यायिक अधिकाराचे विभाजन झाले नाही। हे वाक्य लक्षात ठेवा। मग वाक्य कसं बनेल, भारतात कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांची विभागणी केली आहे, मात्र कशाची नाही, न्यायिक अधिकाराची नाही। कारण की भारतात एकच न्यायिक व्यवस्था आहे, एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, जी 1935च्या कायद्यातून आपण घेतलेली आहे। ओके, मग आता बघा भाग 11 मध्ये जर तुम्ही गेले तर भाग 11 मध्ये एक कलम 245 म्हणजे कलम म्हणत ते त्याला अनुच्छेद म्हणतात, अनुच्छेद 245 ते 255 दरम्यान काय केलं आहे, ही कायदेशीर अधिकारांची विभागणी केली आहे। इथे काय सांगितलं बघा, लक्ष द्या, मी एक वाक्य नेहमी बोलत असतो, लॉची बॅच असो नाही तर बॅच असो, मी नेहमी सांगतो की भारतातला कोणताही व्यक्ती असेल जो जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेला, कोणत्याही देशात गेला, तो कायद्याचं गाठोडं घेऊन सोबत फिरत असतो। म्हणजे कायद्याचं गाठोडं नेहमी सोबत असतं। तुम्ही झांबियामध्ये जाऊन, मोझांबिक मध्ये जाऊन, कोणत्याही देशात कैगामध्ये जाऊन तुम्ही जर खून केला, ठीक आहे, कांगोमध्ये जाऊन खून केला, तर तुमच्या सोबत ते गाठोडा आहेच, तुम्हाला भारतात जिथं सापडले तिथे शिक्षा होईल, हे लक्षात ठेवा। आणि मग या हिशोबाने लक्षात ठेवा, भारताची जी संसद आहे, संसद कोणाकोणासाठी कायदा करू शकते, संसद कायदा करू शकते संपूर्ण देशासाठी, म्हणजे संसदेने केलेला कायदा संपूर्ण देशात लागू असेल किंवा देशातील एखादा भाग असेल, ठीक आहे, देशातील एखादा भाग म्हणजे काय की कोणतंही, फॉर एक्झाम्पल बघा एक कायदा केला, आपण असं समजू की जीएसटी कायदा आहे, आणि जीएसटी कायदा काय आहे, हा संपूर्ण भारतासाठी केलेला कायदा आहे। आणि त्याच्यानंतर आपण दुसरं असं म्हणू की भारतानं काय केलं, एक कायदा केला अस्पा कायदा, आणि अस्पा कायदा कोणाला लागू आहे, फक्त अरुणाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, इथेच लागू आहे। मग कळलं का, संसद संपूर्ण देशासाठी कायदा करू शकते, देशातील एखाद्या भागासाठी करू शकते, भाग तर जाऊ द्या,
फक्त गाडगेनगर अमरावतीमधलं गाडगेनगरमध्ये कायदा करायचं असेल किंवा तुमच्या इथे एखादा प्रभात नगर वगैरे असेल त्यासाठी संसद कायदा करू शकते. आणि एक लक्षात ठेवायचं, संसद काय करू शकते की जे देशाबाहेर भारतीय आहेत, देशाबाहेर राहणारे भारतीय, या भारतीयांसाठी व त्यांच्या संपत्तीसाठी कायदा करू शकते. म्हणजे मल्ल्या कुठेही गेला तर त्याच्यासोबत कायद्याचं गाठोडं आहे, भारतीय कायद्याचं. त्यानं संपत्ती कुठेही घेतली तर ते गाठोडं सोबत आहेच. कळलं का? सो हे लक्षात ठेवायचं. याच्या उलट जर राज्य विधिमंडळ म्हटलं तर राज्य विधिमंडळ कोणाकोणासाठी कायदा करेल, तर राज्य विधिमंडळ कायदा करेल संपूर्ण राज्य. म्हणजे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा कायदा फक्त महाराष्ट्रात लागू असतो, इतर ठिकाणी नाही. जय भीम मूवी बघितली तर कर्नाटक आणि केरळ आणि आंध्र प्रदेशच्या काय असतो, केरळ आणि तामिळनाडूच्या याच्यावर बॉर्डरवर तो पडलेला असतो. ठीक आहे, त्यावेळेस काय करतात, ज्या राज्याची पोलीस आहेत त्याच राज्याच्या सीमा क्षेत्रांतर्गत ते येतं. आणि फॉर एक्झाम्पल आणखी एक सांगतो, जर वीरप्पन मूवी बघितला असेल तिथं बरोबर वीरप्पन काय फायदा घ्यायचा माहिती आहे का, कर्नाटकमध्ये चोरी करायचा आणि आंध्र प्रदेशमध्ये जायचा पोलीस मागे लागले की. आणि जसं तो आंध्रच्या बॉर्डरमध्ये गेला तसं कर्नाटकची हद्द पार संपली होती. मग त्यांना वीरप्पन समोर जरी असला तरी अटकेचे अधिकार नव्हते. म्हणून पुढे सरकारनं काय केलं होतं, जे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सरकार आहे या दोघांनी कोलॅबरेशन करून स्पेशल टास्क फोर्स ST जे आहे STF तिथं काय केली होती, स्थापन केली होती. कळलं? मग विधिमंडळाचा कायदा संपूर्ण राज्यापुरता लागू असतो किंवा राज्यातील एखादा भाग. म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी करू शकेल किंवा फक्त अमरावतीसाठी करू शकेल. कळलं का हे विधान? हे कळलं का? व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. मग मला एक सांगा, पहिलं विधान आहे तुमचं, पहिलं विधान बघा काय म्हणतं, राज्य विधिमंडळाने केलेले कायदे फक्त राज्यापुरतेच मर्यादित असतील. अगदी बरोबर. आणि त्याने काय सांगितलं, अयोग्य विधान अभ्यासा. मग अयोग्य असेल का रे? नाही, निघून गेलं. कळलं? आता बघा आता दुसऱ्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. बघा, संविधानामध्ये हे जे बोललो आपण, कोणता कायदा कुठे लागू असेल कुठे नाही, हे 245 मध्ये आर्टिकल. आता आपण आर्टिकल शिकतोय 246. 246 काय आहेत? सूच्या दिल्या आहेत. ठीक आहे. 246A मध्ये दिली आहे केंद्र सूची. आणि एक लक्षात ठेवायचं, केंद्र सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. एक यादी असते, जशी तुमची किराणा मालाची यादी असते ना, तशा प्रकारे यादी असते, त्याच्यावर फक्त केंद्र कायदे करेल. दुसरं 2 मध्ये आहे राज्य सूची. राज्य सूचीवर साधारणतः राज्य कायदा करतं, पण 5 विशेष परिस्थितीमध्ये केंद्र सुद्धा करू शकतं. बघा, लक्ष द्या, केंद्र सूचीवर फक्त केंद्र कायदा करेल. राज्य सूचीवर साधारण परिस्थितीमध्ये, बघा लक्ष द्या, 2 परिस्थिती उद्भवतात. जर म्हटलं साधारण परिस्थिती तर इथं कोण करेल? राज्य विधिमंडळ कायदा करेल. आणि जर 5 विशेष परिस्थिती म्हटलं तर मग कायदा करण्याचा अधिकार कोणाला? संसदेला बहाल होतो. मी एक गोष्ट जी सांगतो त्याच्यावर बरोबर लक्ष द्या. एक्झाम ओरिएंटेशन शिवाय मी बोलत नाही, फापट पसारा मी बोलत नाही. जे परीक्षेत विचारतो त्याच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. गोष्टी सांगायला खूप आहेत. ठीक आहे, जशी आजी तुम्हाला गोष्ट सांगायची तसं. मग आता बघा, त्या 5 परिस्थिती कोणत्या, तर एक लक्षात घ्यायचं की जेव्हा देशात तो एखाद्या राज्यात आर्थिक आणीबाणी आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात आर्थिक आणीबाणी लागली, त्यावेळेस संसद कायदा करेल. किंवा जर राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं तर राष्ट्रपती शासनादरम्यान काय होईल? कायदा करेल. त्यानंतर जर देशात आणीबाणी लागू झाली तर राज्य सूचीतील विषयावर केंद्र कायदा करेल. एकात्मिक परिस्थिती बनते. ठीक आहे. नंतर 2 किंवा अधिक राज्य असतील. ठीक आहे, 2 किंवा अधिक राज्य आणि यांनी जर काय केली असेल, स्पेशल रिक्वेस्ट केली असेल. फॉर एक्झाम्पल काय झालं की महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांनी रिक्वेस्ट केले की एखाद्या राज्य सूचीवर कायदा आमच्या राज्य सूचीवर तुम्ही कायदा करा. तर मग महाराष्ट्र आणि गोव्यानं तो विषय सरेंडर केला. आता याच्या पुढे त्या विषयावर कायदा फक्त आणि फक्त संसद करू शकेल. आणखी एक, जर आंतरराष्ट्रीय समजा आंतरराष्ट्रीय जे करार आहेत, आता मोदीजी गेले समजा आणि त्यांनी पॅरिस करार केला वगैरे असे करार केले,
आता मोदीजींनी तिथे शब्द दिलेला असतो की आम्ही हवामान बदलाच्या संदर्भात कारवाई करू, आणि तो जर राज्यातला विषय असला, खरंच ममता दिदी मोदीच्या शब्दाला आव्हान म्हणजे सपोर्ट करतील का नाही? ममता दिदी म्हणतील मी तर कायदा करत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, भारताची म्हणजे पत आहे आंतरराष्ट्रीय, आणि शब्द हे पाळता यावे म्हणून आपण काय करतो, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र राज्यातील कायद्यावर काय करू शकते, राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. आणि एक आहे, जर आता हे 6 झाले, ऍक्च्युली हा एकच मुद्दा आहे, कळलं का? हा एकच मुद्दा आहे त्याच्यामुळे. आणि इथं 6वं काय म्हणतं, म्हणजे 5वं काय म्हणतं, ठीक आहे, जी नंबरिंग काढून टाकतो मी आणि याला मर्ज करतो, ठीक आहे. आणि बघा लक्ष द्या, आणखी एक मुद्दा असा आहे की आर्टिकल 249चा वापर करून जर राज्यसभेनं स्पेशल मेजॉरिटीनं जर ठराव केला तर ते संसदेला एखाद्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार बहाल करू शकते, ठीक आहे. फार डीपमध्ये जात नाही. आणि तिसरं आहे ते म्हणजे आहे समवर्ती सूची. आणि एक लक्षात ठेवायचं, समवर्ती सूची याला म्हणतात कॉन्करंट लिस्ट. सो याच्यावर दोघंही कायदा करू शकतात, केंद्रही कायदा करू शकते, राज्यही करू शकते. आणि मात्र समवर्ती सूचीवर जर दोघांनी कायदा केला तर कोणाचा कायदा वरचढ ठरतो? केंद्राचा. कळलं का रे सर? मग हे का निर्माण केलं तर बघा, जेव्हा जेव्हा संविधान करताना असं वाटलं की देशासाठी, संपूर्ण देशासाठी एकच कायद्याची गरज आहे, तेव्हा ते विषय केंद्र सूचीत टाकले. जेव्हा जेव्हा संविधान करताना असं वाटलं की राज्यागणित, प्रदेशागणित वेगवेगळे कायदे असावेत, ते विषय राज्य सूचीत टाकले. आणि जेव्हा जेव्हा संविधान करताना असं वाटलं की काही विषय देशासाठी एकच कायदा असावा पण अत्यावश्यक नाही, त्याची एवढी मोठी गरज नाही, ते आपण समवर्ती सूचीत टाकले. आणि एक लक्षात ठेवायचं, 246(1) नुसार केंद्र सूची, 246(2) नुसार राज्य सूची, आणि समवर्ती सूचीनुसार 3 नुसार समवर्ती सूची. मग लक्षात ठेवायचं कोणाचा कायदा वरचढ असेल यासाठी आपण काही इक्वेशन बघू. आता तुम्हीच सांगा, तुमच्या घरी तुमच्या वडिलांची चालते की तुमची चालते? ठीक आहे, मला एक सांगा, वडील कोण आहे? केंद्र. जर केंद्राने एखाद्या विषयावर कायदा केला आणि राज्याने कायदा केला तर कोणाचा वरचढ असेल रे? केंद्राचा. आता बघा, राज्याने एखाद्या विषयावर कायदा केला राज्य सूचीवर, आणि एक कायदा समवर्ती सूचीवर आहे, ठीक आहे. समवर्ती सूचीवर कोण कायदा केला? केंद्रानेही कायदा केला आणि राज्यानेही कायदा केला, तर कोणाचा कायदा वरचढ असेल? केंद्राचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, एकाच परिस्थितीत राज्याचा कायदा वरचढ ठरतो. ती परिस्थिती म्हणजे काय पोरं हो? जर एखाद्या राज्यानं कायदा करताना ते विधेयक त्या राज्याच्या राज्यपालानं राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलं असेल. बघा लक्ष द्या, राज्याचं विधेयक जेव्हा राष्ट्रपतीकडे जातो तेव्हा राज्यपाल काय करू शकतात? राज्याचं विधेयक जेव्हा राज्यपालाकडे जातं तेव्हा राज्यपाल काय करू शकतात की ते राज्याचं विधेयक संमत करू शकतात, असंमत करू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, प्रलंबित ठेवू शकतात, किंवा आर्टिकल 200चा वापर करून राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात. आणि जेव्हा ते राष्ट्रपतीकडे पाठवलं, राष्ट्रपतीने जर त्या कायद्याला संमती दिली तर तो कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा सुद्धा वरचढ असतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं का? मग मला एक सांगा, जर याच्यामध्ये क्लॅशेस निर्माण झाले, केंद्र सूची वर्सेस राज्य सूची, चल बोल, पटापट बोल. केंद्र सूची वर्सेस राज्य सूची, कोणाचा कायदा वरचढ रे? केंद्राचा कायदा वरचढ. केंद्र सूची वर्सेस समवर्ती सूची, चल कोणाचा कायदा वरचढ? सर केंद्र सूचीचा. राज्य सूची वर्सेस समवर्ती सूची, मला सांग कोणाचा कायदा वरचढ? समवर्ती सूचीचा. कळलं का? अरे आलं का? लक्षात आलं का? सो हे काय आहे, यावर आधारितच पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय म्हणतो. प्रश्न असं म्हणतो की संघ व राज्य सूचित केलेल्या कायद्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास केंद्रीय कायदा वरचढ असेल. अगदी बरोबर, बापाचीच चालती असते, इथे पण तेच आहे. सो त्याच्यामुळे ब पण बरोबर पाहिजे, मग केवळ ब अयोग्य असं येणार नाही, निघून गेलं. आणि तिसरं, समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्य कायद्यात विसंगती, संघर्ष निर्माण झाल्यास नेहमी केंद्रीय कायदा वरचढ असेल. आता आयोगाच्या की मध्ये काही उत्तर दिलं तर मी या विधानाला चुकीचं मानेल. नेहमी काय रे? काय नेहमी हा शब्द काय सांगतो? नेहमी हा शब्द सांगतो की बाबा प्रत्येक वेळीच केंद्रीय कायदा वरचढ असेल. मी म्हणतो नसतो, प्रत्येक वेळी नेहमी नसतो. मग तुम्ही म्हणाल सर कसं काय नेहमी नसतो? तर जेव्हा राज्याचं विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीने पारित झालेलं असतं, जेव्हा राज्याचं विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीने पारित झालेलं असतं तेव्हा तो कायदा काय असतो रे बाबा? तो कायदा राज्याचा वरचढ ठरतो. सो या हिशोबानं क विधान चुकीचं पाहिजे, कारण की नेहमी शब्दाला नेहमी हा क्वालिफाईंग वर्ड आहे पोरो हो.
सो त्याच्यामुळे काय करायचं, हे विधान चुकीचं मानायचं. तुमच्या आन्सर की मध्ये जरी वरीलपैकी एकही नाही दिलं असेल तरीही उत्तर काय येईल, उत्तर येईल केवळ क. कारण की इथे कोणता वर्ड निर्माण झाला, नेहमी वर्ड निर्माण झाला, नेहमी. आणि एक लक्षात ठेवायचं, पॉलिटीवर जे प्रश्न येत असतात हे प्रश्न कशावर येत असतात रे पोरं, हे प्रश्न येत असतात त्या कशावर, त्या कीवर्डवर असतात. कळलं का? चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय. ठीक आहे, बघा आता प्रश्न काय म्हणतोय, इथे लक्ष द्या. आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय की सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांच्या आधारावर मूलभूत संरचना याच्या व्याख्येत कशाचा समावेश होतो. आता नॉर्मली आपण काय करू, मूलभूत संरचना हा काय मुद्दा आहे ते आधी जाणून घेऊया आणि नंतर इतर विषयावर डिस्कशन यावर होईलच. आता यात तुम्ही जर समान जर म्हणजे काय म्हणतो सत्सद्विवेक बुद्धी जरी वापरली ना तरी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह होतो. बघा कसं काय करायचं, प्रश्न सोडवत असताना फक्त आयोगाने उत्तर काढून दिलेले असतात ते समजले पाहिजे. सर आयोग उत्तर काढून देतं का, तर हो आयोग उत्तर काढून देतं. आता बघा लक्ष द्या, मला इथे तुम्ही सांगा फक्त की या ठिकाणी आयोगानं किती ऑप्शन दिले, इथं ए दिलं, इथं ए दिलं, इथं ए दिलं. सो ए बरोबर असण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. आणि आयोगानं जर म्हटलं तर या हिशोबाने आपण याला एलिमिनेट करू शकतो. आणि आयोगाच्या पेपरमध्ये प्रॉपर लागू होणारी ट्रिक आहे बरं का. इथे आयोगानं बी दिलं, इथं आयोगानं बी दिलं, इथं आयोगानं बी दिलं, इथे आयोगानं बी दिलं, म्हणजे आयोगानं सांगितलं हे तर दोन टाकलेलेच आहेत, तू फक्त बाकीच्या दोन ऑप्शनवर विचार कर. तिसरं बघू की इथं आयोगानं डी दिलं, इथं आयोगानं डी दिलं, इथं आयोगानं डी दिलं. सो डी बरोबर असण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेतच. मग आता मला एक सांगा, आयोगानं म्हटलं काय म्हटलं, डी पाहिजेच. ठीक आहे, बघा लक्ष द्या, इथं डी नाही, हे निघून गेलं. म्हणजे बघा ना, कॉमन सेन्स जरी वापरलं ना तरी प्रश्नाची उत्तरं निघतात. ठीक आहे, आता मला एक सांगा, भारतात आपण कम्युनिझम स्वीकारलं आहे का, साम्यवाद स्वीकारला आहे का, की समाजवाद स्वीकारला आहे. सर आपण समाजवाद स्वीकारला आहे. सो समाजवाद शब्द पाहिजे होता आणि भारतात साम्यवाद नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण सी एलिमिनेट करू आणि इथे सी एलिमिनेट झाला. सो उत्तर काय असेल, आन्सर शुड बी 3. कळलं का. सो एवढ्या कॉमन गोष्टीवर तुम्ही काय करू शकता, उत्तर काढू शकता. आता हे काय कन्सेप्ट आहे याच्यावर आपण समजून घेऊ. आणि एक लक्षात घ्यायचं, पेपर पास करायची एक पद्धत असते. पेपर पास करायचं असेल तर निव्वळ अभ्यासावर पेपर पास होत नसतो. अभ्यास असतोच पण निव्वळ अभ्यासावर नाही. काय करायचं, साम दाम दंड भेद जे वापरायचं ते वापरायचं, गैरप्रकार सोडून, आणि पेपर सोडवायचा. ओके. आता बघा काय झालं होतं की पहिल्या घटना दुरुस्तीपासूनचा जर तुम्ही विचार करत गेले तर असं काही वेळा झालं की मनमानी घटना दुरुस्त्या होत गेल्या आणि संविधानाचा ढाचा चेंज करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. म्हणजे काही मोठमोठ्या घटना दुरुस्त्या जर तुम्ही बघितल्या आणि मध्यंतरीच्या काळातल्या जर घटना दुरुस्त्या बघितल्या, तुम्हाला त्यात असं दिसेल की संविधानावर मोठ्या प्रमाणात घाला घालण्यात आला. जे संविधानकर्त्याच्या मनातली गोष्ट होती, संविधानकर्त्यांच्या मनातलं जे जग त्यांना उभारायचं होतं त्यावरच घाला घालण्यात आला. म्हणून काय झालं, म्हणून एक खटला होता, म्हणजे गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. तो निर्णय फिरवून केशवानंद भारती खटला, बघा लक्ष द्या, या खटल्याची सर्वाधिक चर्चा होईल. केशवानंद भारती खटला वर्सेस केरला 1973. या खटल्यात खंडपीठ बसलं होतं. त्यावेळेस न्यायमूर्ती खन्ना होते आणि न्यायमूर्ती खन्ना यांनी काय केलं, एक कन्सेप्ट मांडली, ती म्हणजे आपल्या संविधानाची मूलभूत चौकट. त्यालाच तुम्ही म्हणता संविधानाची मूलभूत संरचना. आता मूलभूत संरचना म्हणजे काय रे, मूलभूत संरचना म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत घटनाकर्त्यांच्या मनातील घटना. तुम्ही काय करू शकता, तुम्ही घटना दुरुस्त्या करा. तुम्हाला संविधानाच्या आर्टिकल 368 न काय केलं, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला, पण तुम्ही मनमानी नका करू. संविधानाचा ढाच्यात चेंज होईल असं करू नका. सो म्हणून संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्यावेळी 1973 मध्ये संविधानाची मूलभूत संरचना असा शब्द वापरला, तो म्हणजे न्यायमूर्ती खन्ना. आता हे जे आहे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क जी आहे ही संविधानात कुठेही दिली नाही.
फक्त एक आशय न्यायालयानं निर्माण केलेली पद्धती आहे की ज्याच्या अंतर्गत न्यायालय वेळोवेळी एका भागाला तिथे टाकत असतं, त्यात करत असतं. सो असा भाग ज्याच्यात तुम्हाला संविधानकर्त्या म्हणजे घटना दुरुस्ती करून कोणत्याही राज्यकर्त्याला त्याचा मूळ ढाचा बदलता येत नाही. आणि ज्याला आता फॉर एक्झाम्पल धर्मनिरपेक्षतेला आपण मूलभूत संरचनेचा दर्जा दिला, तर आता धर्मनिरपेक्षता हे तत्व काढण्याचा अधिकार कोणत्याही शासनकर्त्याला नाही. आपण जर म्हटलं समाजवाद, फॉर एक्झाम्पल सांगतोय, जर समाजवादाला आपण काय दिला, मूलभूत संरचनेचा दर्जा दिला, तुम्हाला ते कलमच काढता येत नाही. कलम 368 खुद्द 368 कलमच काढता येत नाही, कारण की तो काय आहे, संविधानाच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे. आणि वामनराव खटला होता, वामनराव खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 24 एप्रिल 1973 म्हणजे केशवानंद भारती खटल्याचा निकाल, त्यानंतरच्या दिवसाच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्याला हे तत्व काय आहे, प्रॉपर पद्धतीने लागू आहे. कळलं का? सो हे सगळ्या गोष्टी कळलं. मग ही एक पद्धत कळली. नंबर नेक्स्ट पुढे बघूया आपण. आता बघा प्रश्न येतोय तुम्हाला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, DPSP वर प्रश्न आहे आणि प्रश्न एकदम फॅक्च्युअल आहे. इथे फारसं डोकं लावायची गरज नाही. तरीही जर एखाद्याला कळत नसेल, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं आहे टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशन मध्ये नेहमी सांगतो की सर्वात पहिले काय करायचं, काय विचारलं याला काय करायचं, राऊंड करत जायचं. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा विचार करता, म्हणजे त्यानं सांगितलं तुम्हाला की मार्गदर्शक तत्वांचा विचार करा आणि कोणती जोडी चुकीची आहे, चुकीचं विचारणं, चुकीचं, या साईडनं आर्टिकल दिले आहेत, ठीक आहे, आणि या साईडनं काय दिले आहेत, या साईडनं दिले आहेत तुम्हाला त्यातला क्लॉज काय दिला आहे. मग आता बघा लक्ष द्या, मी तुम्हाला पॉलिटीचा प्रश्न सोडवताना एक अप्रोच सांगितला होता. काय करायचं, पेपर जर वाचायचा असेल तर पेपर वाचायचा इथून. का बरं हो सर, पेपर इथून का नाही वाचायचा, कारण की इथे खूप वेळ जात असतो बाबा. इथे ऑप्शन असतं तिसरं किंवा चौथं, आणि आयोगाला काय वाटतं की तुम्ही वाचत गेले पाहिजे, टाइम कंझ्युम झाला पाहिजे, म्हणून आपण काय करायचं, आपण उलट्या पद्धतीने जायचं. आपला अप्रोच काय, पेपर सॉल्विंग अप्रोच आहे. मार्क्स मिळण्याशी आपल्याला काय आहे त्या ठिकाणी मतलब आहे. कळलं. आता बघा लक्ष द्या, सर्वात पहिले पेपर इथून वाचू. न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे, म्हणजे याला म्हणतात स्वतंत्र न्याय व्यवस्था. आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था हे तत्व आपण कुठून घेतलं, अमेरिकेकडून. अमेरिकेत जसं अध्यक्षीय कार्यपद्धती आहे, तिथलं मंत्रिमंडळ हे न्याय व्यवस्थेत ढवळाढवळ करत नाही, तसं भारतातही करत नाही. आणि न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याची, म्हणजेच न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ यांची फारकत केली, ते कलम 50 न केली. आणि ही फारकत करण्याचं सर्व श्रेय जातं ते जातं CRPC 1973च्या कायद्याला. या कायद्यात काय केलं, न्याय व्यवस्थेला स्वतंत्र मोठ्या प्रमाणात अधिकार प्रदान केले. नंबर नेक्स्ट बघा लक्ष द्या, कृषी व पशु संवर्धन यांचे संघटन हे गांधीवादी तत्व आहे. सो गांधीवाद काय म्हणतो की जे कृषी आहे म्हणजे खेड्यांचा विकास वगैरे गांधीवादच तत्व होतं. आणि कृषी व पशु संवर्धन यांचं जे तत्व आहे ते आपण कलम 48 मध्ये बघतो. ठीक आहे, कळलं दोन. आता तिसऱ्यावर बघू, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. तुम्ही म्हटलं होतं सर खालून प्रश्न सॉल्व्ह करायचा, तर ती सवय आपल्यामध्ये इनबिल्ट करायची, कारण की आयोगाच्या पेपरमध्ये त्या गोष्टी लागू होतात. नंतर पोषणमान व राहणीमान उंचावणे, कोणाचं, देशातील लोकांचं. देशातील लोकांचे पोषण व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचं कर्तव्य आहे. मला सांगा, हे कलम 43 मध्ये तुम्हाला दिसतं का हो? आहे का कलम 43 मध्ये? नाही सर. हे जो क्लॉज आहे हा आहे आर्टिकल 47 चा. मग 43 मध्ये काय आहे? सो जे कामगार आहे त्यांची उपजीविका आणि वेतन. 43 मध्ये काय आहे? कामगारांची उपजीविका, कामगार उपजीविका आणि वेतन. हे पाठच पाहिजे पोरो, यावर सरळ सरळ असेच प्रश्न येतात. सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं. आणि कामाचा, शिक्षणाचा, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार 41. आता आयोगानं जर हा 4 पैकी एकच लिफ्ट करायला सांगितलं, तुम्हाला ऑलरेडी जर उत्तर मिळालं असेल तर तुम्हाला पहिलं वाचायची गरज आहे का? नाही वाचायची. सो त्याच्यामुळे काय हे विधान चुकीचं असेल. आता DPSP काय आहे हे आपण समजून घेऊ. आता बघा लक्ष द्या, DPSP काय असतात? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसीज. ठीक आहे, DPSP हे जे घेतले आहेत आपण मार्गदर्शक तत्वे, हे आयर्लंड कडून घेतला आहे. आणि याला काय म्हणतात? याला म्हणतात मार्गदर्शनात्मक भाग. जो कोणासाठी आहे? आता अलीकडे कर सहाय्यक मध्ये प्रश्न विचारून झाला
की डीपीएसपी का आणले? कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आणले. कशासाठी? कल्याणकारी राज्याची निर्मिती, त्यासाठी मुख्यतः ते आणले. ठीक आहे. मग आयर्लंड कडून घेतली आहे आणि हे कशाची स्थापना करतात? हे करतात कल्याणकारी राज्य. का बरं हो सर कल्याणकारी राज्य? कारण की भारतात ब्रिटिश सत्ता जेव्हा होती तेव्हा पॉलिसी राज्य होतं. पॉलिसी राज्य काय करतं? लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतं आणि लोकांनी आपल्या विरुद्ध दंगे धोपे करू नये एवढ्यावर लक्ष ठेवतं. तर कल्याणकारी राज्य लोकातील जनतेचं कल्याण करण्याचा विचार करतं. आणि डीपीएसपी जे आहेत हे कोणत्या भागात आहेत? हे संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत. ठीक आहे. आर्टिकल जे आहेत ते 36 ते 51 या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिसतात. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, हे डीपीएसपी जे आहे हे काय आहेत? गैर न्यायप्रविष्ट. गैर न्यायप्रविष्ट म्हणजे कसं? जर तुमच्या मूलभूत हक्क डावलले गेले तर तुम्ही आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 226 नुसार अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात जाऊ शकता. पण याची जर अंमलबजावणी झाली नाही तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाता येत नाही. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 44 मध्ये काय? समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC, त्याची अंमलबजावणी झाली नाही, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता का? नाही. सो अशा प्रकारे हा काय आहे? डीपीएसपी भाग आहे. कळलं का? आणि याच्यावर कायदे केंद्र आणि राज्य दोघंही करू शकतात. नॉर्मली केंद्र करेल पण काही बाबतीत राज्यांना पण तसा अधिकार दिलेला आहे. कळलं? नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. खालीलपैकी कोणत्या वर्षी घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? आता बघा लक्ष द्या, काय विचारलं की कोणत्या वर्षी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता हा प्रश्न टॅकल फार सोपी आहे, तुम्हाला काही फारसा जड जाणार नाही. आपण आता याच्यावर काय करू? सरळ सरळ डिस्कशन घेऊ. एक लक्षात घ्यायचं, भारतानं काय झालं 1956 मध्ये आवडी अधिवेशन असेल, त्यानंतर समाजवादी काय रचना स्वीकारली. समाजवाद काय असतो? देशातील उत्पादन वितरण, ठीक आहे, देशातील उत्पादन असेल, वितरण असेल, त्यानंतर देशातील काय असेल? विभाजन असेल, म्हणजे एकूणच उत्पादनाची जी साधनं आहे या उत्पादनाच्या साधनांवर, एक मिनिट, उत्पादनाच्या साधनांवर कोणाचा अधिकार असतो? तो अधिकार असतो देशाचा. त्याला समाजवादी रचना म्हणतात. आणि जे देश समाजवाद असतात, बघा लक्ष द्या, जे देश काय असतात? समाजवादी देश, या देशांमध्ये फंडामेंटल राईट्स आणि जे फंडामेंटल ड्युटीज आहेत या दोघांना समान महत्त्व असतं. म्हणजे याला काय म्हणतात माहिती आहे का? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. म्हणजे केंद्रानं काय करायचं? केंद्रानं म्हणजे शासनाने लोकांना काय द्यायचे? फंडामेंटल राईट्स द्यायचे आणि लोकांनी त्याच्याबद्दल काय द्यायचे? देशाप्रती आस्था दिली पाहिजे, कर्तव्य दिली पाहिजे. हा, तुम्ही जसं आम्हाला देताय तशी आमची काही कर्तव्य असतील. आणि मग लक्षात ठेवा, समाजवादी देशाचं हे प्रारूप असतं. आणि मग हे रूप स्वीकारल्यानंतर पप्पानं काय केलं होतं? हे रूप स्वीकारलं होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात बढावा देण्यासाठी त्यांची जी मुलगी होती इंदिरा गांधीजी, माननीय पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी काय केलं? एक समिती स्थापन केली, दॅट इज स्वर्णसिंह समिती. आणि स्वर्णसिंह समितीला सांगितले की आपल्याला मूलभूत कर्तव्य टाकायचे आहेत बाबा, तर तू रिकमेंडेशन कर. सो त्यावेळी स्वर्णसिंहांनी काय केलं? जे स्वर्णसिंह सर होते यांनी काय केलं? रिकमेंडेशन केल्या आणि काही मूलभूत कर्तव्यांची यादी आपल्याकडे दिली. आणि या हिशोबाने मग काय झालं? संविधानात 42वी घटना दुरुस्ती झाली. आणि 42वी घटना दुरुस्ती ज्या झाली त्यानुसार संविधानात जो भाग 4A आहे यामध्ये एकमेव अनुच्छेद आहे. कोणतं? 51A. आणि यामध्ये किती? सुरुवातीला 10 कर्तव्य टाकली. ठीक आहे. आणि मग काय झालं? 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 ची आणि यानुसार 11वं कर्तव्य टाकलं. मग तुम्हाला प्रश्न हे विचारतील, प्रश्न काय विचारतील की जो फंडामेंटल ड्युटीज हा जो भाग आहे, फंडामेंटल ड्युटीज हा संविधानात सुरुवातीला होता का? मूळ संविधानात होता का? तर नाही. कोणत्या समितीने टाकला? स्वर्णसिंह समिती. कोणती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती 1976, भाग 4A, अनुच्छेद 51A. ठीक आहे. 10 कर्तव्य होते, 86व्या घटना दुरुस्तीनं 11वं कर्तव्य टाकलं. आणि एक लक्षात ठेवायचं, हे पण काय आहेत? गैर न्याय प्रविष्ट, म्हणजे न्यायालयात दाद मागता येत नाही. आणि याची अंमलबजावणी सरळ सरळ होते का? नाही. यासाठी कायदे करावं लागतं आणि याच्यावर दंडात्मक उपाय म्हणून पण ते कायद्यातच असतं. इथं संविधानात दंड वगैरे सांगितलं नाही, कारण की संविधान आहे. फौजदारी कायदा आहे का कुठला? नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, या सगळ्या फंडामेंटल ड्युटीजचा रिव्ह्यू घेण्यासाठी कोणती समिती स्थापन झाली? ती वर्मा समिती.
आयोग हा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकेल. ठीक आहे. 11 कर्तव्य आहेत, सरळ पाठ असले पाहिजे. ए चा कोड होतो आदर. बघा 11 कर्तव्य आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 आहेत. सो काय करायचं, ए चा कोड करायचा आदर. आता ए का म्हटलं आपण, अल्फाबेटिकली आपण केलं अरेंज, ए बी सी डी असा. ठीक आहे, असं आहे ना. सो काय करायचं, याचा ए चा कोड करायचा आदर. आदर कोणाचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा. ठीक आहे. आणि ज्या संस्था आहेत त्या उभ्या केल्या आहेत संविधानाने त्याचा आदर करायचा. बी काय म्हणतात, बी चा कोड तर बाबू गेनू. बाबू गेनू काय की राष्ट्रीय चळवळी जे उदात्त आदर्श आहेत त्यांचा आदर्श जोपासणे. सी चा काय, 3 शब्द. कोणते 3 शब्द की अखंडता असेल, सार्वभौमता असेल याचं रक्षण करणे. डी चा डिफेन्स होतो. डिफेन्स मध्ये काय की आवश्यक असेल अशा वेळी देशाची संरक्षण करणे, लष्करी का नाही देशाचं. ई मध्ये इक्वॅलिटी, भेदभाव काय करणे, स्त्रीला उणे पाणी आणणाऱ्या प्रथा कमी करणे. एफ चा फेस्टिवल, संमिश्र वारसा जपणे. जी चा काय होतो, जी चा होतो ग्रीन, वने वगैरे. ठीक आहे. हे तुम्ही आता तिथं फक्त काय करायचं, ट्रिक करायची, मग तुमच्या लक्षात येईल. पर्यावरणाचं संरक्षण. एच मध्ये ह्युमॅनिटी आहे. ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावाद वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आय मध्ये काय, इन्कम. इन्कम म्हणजे संपत्ती. राष्ट्राच्या संपत्तीची नासधूस न करता त्याचं जतन केला पाहिजे. जे चा जंप, राज्य सतत सिद्धीत जाईस अशा प्रकारे जंप करायची. सिद्धीत जाणे म्हणजे जंप, उसळी घेणे. आणि के मध्ये कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे, आई वडील असतील, पालक असतील यांचं कर्तव्य आहे की त्याला 6 ते 14 वयोगटात शिक्षण द्यायचं. कळलं का रे. सो एवढच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे. मग मला एक सांग की 72 आहे का नाही, 68 आहे का नाही, 82 आहे का नाही. मग उत्तर क्रमांक 4 हे उत्तर असेल. ठीक आहे. पुढे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, पुढील विधानांचा विचार करा. आता मी काय सांगतो फक्त त्या गोष्टीवर लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. आणि मग तुमचा प्रश्न ऑटोमॅटिक तुम्हाला सॉल्व्ह होईल. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. आता काय असतात, देशाचे मॉड्यूल असतात. ठीक आहे. देशाचे मॉड्यूल असतात. काय आहे, 2 प्रकारचे देश आहेत. म्हणजे तसे तर खूप प्रकारचे आहेत, पण आपण नॉर्मली 2 प्रकारचे देश बघू. खूप म्हणजे लिमिटेड. बघा, पहिला देश असतो जो असतो राजेशाही देश. ठीक आहे. म्हणजे कोण असतो, क्राऊन जो असतो सर्वश्रेष्ठ असतो, त्याच्या वतीनं सगळं शासन चालत असते. काही देश असतात ते लोकशाही असतात. म्हणजे बघा, जर आपण लोकशाही देशांचं वर्गीकरण केलं तर काही लोकशाही देश जे आहेत हे राजेशाही देश आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रिटन. आयोगाने हाच प्रश्न विचारला होता एकदा, फक्त मी काय सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. काही लोकशाही देशात राजेशाही आहे. फॉर एक्झाम्पल ब्रिटन. ब्रिटनमध्ये काय आहे, ब्रिटनमध्ये लोकशाहीच आहे पण ती राजेशाहीवाली आहे. पुढे एक्सप्लेन करतोच. काही देश असतात ज्या देशामध्ये लोकशाही आहे पण संसदीय प्रणाली आहे. आणि संसदीय प्रणालीमध्ये काय होत असते, संसदीय प्रणालीमध्ये संसदेद्वारे शासन निर्धारित केलं जातं. ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण आणखी समजू शकतो, काही लोकशाहीवादी देश हे गणराज्य आहेत. ठीक आहे. आणि तिसरं, काही लोकशाही देशांमध्ये अध्यक्षीय प्रणाली आहे. तिथं कोण असतो, लोकांद्वारे नियुक्त अध्यक्ष कारभार बघतो. समजलं. मग काही लोकशाही राजेशाही आहेत, काही लोकशाहीवादी देशामध्ये संसदीय प्रणाली आहे ते गणराज्य आहे, आणि काही लोकशाही देशामध्ये अध्यक्षीय प्रणाली आहे. फॉर एक्झाम्पल USA. USA मध्ये काय आहे, अध्यक्ष हा जो असतो हा विधिमंडळातून नियुक्त होत नाही, डायरेक्ट त्याची सत्ता. म्हणजे संसदेत वेगळे लोक आणि अध्यक्ष वेगळा असं चालतं. भारतात कसं होतं, भारतात संसदीय प्रणाली आहे. संसदेच्या द्वितीय सभागृहात म्हणजेच कनिष्ठ सभागृहात, प्रथम सभागृहात आणि कनिष्ठ सभागृहात म्हणजे लोकसभेत काय असतं, ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाले तोच पक्ष काय करू शकतो, सत्ता स्थापन करू शकतो. ओके. अशी संसदीय प्रणाली. आणि कुठे राजेशाही. आता 2 मध्ये काय फरक असतो, राजेशाही या शब्दाचा अर्थ काय होतो की तिथला जो संविधानिक प्रमुख आहे, कोणत्याही देशाचा संविधानिक प्रमुख कोण असतो, राष्ट्राध्यक्ष असतो. ठीक आहे. तिथला जो संविधानिक प्रमुख आहे हा लोकांद्वारे नियुक्त न होता हा काय असेल, राजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, राजेशाहीतून. आणि गणराज्य या शब्दाचा अर्थ काय होतो, गणराज्य या शब्दाचा अर्थ असं होतो की देशाचा जो प्रमुख असेल हा कोणाद्वारे नियुक्त असेल, लोकांद्वारे. मग भारतात काय आहे, भारतातला जो राष्ट्रपती आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हा कोणाद्वारे नियुक्त आहे, लोकांद्वारे. जरी लोक मतदान करत नसले तरी अप्रत्यक्षित लोकांचे प्रतिनिधी करतात, आमदार खासदार. आणि दुसरं, इथलं हे जे पद आहे हे पद वंश परंपरागत नाही.
वंश परंपरागत नाही म्हणजे काय की या ठिकाणी राजाचा मुलगाच राजा होईल का नाही. मागच्या वेळेस रामनाथ कोविंदजी सर असतील समजा, ठीक आहे, तर आता वेगळेच कोणी द्रौपदी मुर्मू मॅडम आल्या, म्हणजे इथे काय आहे की लोकांद्वारे नियुक्त आहेत. मग गणराज्य या शब्दाचा अर्थ समजला का, प्रमुख म्हणजे जो देशाचा प्रमुख आहे हा लोकांद्वारे नियुक्त असेल. भारतात हा प्रत्यक्षरित्या होतो आणि पद वंश परंपरागत नाही. आणि इथे कसं आहे ब्रिटनमध्ये राजा हे पद जे आहे हे लोकांद्वारे नसून ते फॅमिलीतून निवडलं जातं आणि पद वंश परंपरागत आहे. कळलं, एवढं कळलं का. चला पुढे. आता बघा आपण त्याच कॉमन अप्रोचनं प्रश्न सोडवतोय. प्रश्न इथून सोडवतो. त्याने काय विचारलं, पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य नसलेली म्हणजे काय, अयोग्य असलेली. नाही समजलं इथं तर काय करायचं, इंग्लिशमध्ये असतं करेक्ट नॉट करेक्ट. हे बघा रे, नॉट करेक्ट हे तर समजतं ना, हे शेंबड्या पोरालाही समजतं, तुला समजलं पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा लक्ष द्या, भारतीय राज्यसंस्था ही ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे गणराज्य आहे. मला एक सांग, भारत गणराज्य आहे बरोबर, पण ब्रिटिशच्या पार्लमेंट प्रमाणे आहे का नाही. ब्रिटिश गणराज्य आहे का रे, नाही, ब्रिटिश गणराज्य नाही. कारण की गणराज्याचा अर्थच मी तुला काय सांगितला होता, गणराज्य म्हणजे राजा पद वंश परंपरागत नसते, तिथं वंश परंपरागत आहे, म्हणून हे विधान चुकलं. आणि आपल्याला काय विचारलं की कोणतं विधान काय आहे, अयोग्य आहे. मग आपल्याला काय पाहिजे, केवळ क दिसलं, केवळ अ नसतेलच. ठीक आहे, वरीलपैकी सर्व एक चान्सेस आहेत, अ आणि क हे पण चान्सेस आहे आणि केवळ क हे पण चान्सेस आहे. दुसरं बघ, आता मी तुला एक आणखी पुढची कन्सेप्ट सांगतो, मग 2 वाक्य तुझे काय होतील, पाठ होतील. ठीक आहे, बघ लक्ष दे आता की काय असतं नॉर्मली. जर तुम्ही ब्रिटनमध्ये गेले, तर ब्रिटनमध्ये सर्वोच्च जर कोण असेल तर संसद आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इथली संसद फक्त पुरुषाला स्त्रीला पुरुषच करू शकत नाही, बाकी सगळं करू शकते. ठीक आहे, कळलं का. इथली संसद एवढी सार्वभौम आहे की ते पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुषच करू शकत नाही, बाकी सर्व करते. आणि जर अमेरिकेत गेले तुम्ही, अमेरिका, तर अमेरिकेतली न्यायव्यवस्था इतकी जबरदस्त आहे की ती न्यायव्यवस्था काय करू शकते, पुरुषाला स्त्री करू शकते, स्त्रीला पुरुषही करू शकते. म्हणजे समजलं का की कोणत्या देशात कोण सार्वभौम आहे रे, ब्रिटनमध्ये कोण सार्वभौम आहे, ब्रिटनमध्ये सार्वभौम आहे संसद. ठीक आहे, आणि अमेरिकेत कोण सार्वभौम आहे, न्यायालय. मग भारतात कोण सार्वभौम आहे सर, भारतात कोणीही सार्वभौम नाही, भारतात दोघांचंही संतुलन आहे. संतुलन म्हणजे काय असतं, संतुलन म्हणजे डोक्याचं असतं ते का सर, डोक्याचं असतं तेच, बिघडलं की गेले. कळलं का रे. मग मला एक सांग, भारतात असा तराजू आहे, दोन्ही तराजू समान आहेत. संसदेच्या बाबतीत सार्वभौम आहे, तिथं न्यायव्यवस्था ढवळाढवळ करत नाही, आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सार्वभौम आहे, ते ढवळाढवळ करणार नाही. कळलं का. चलो, मग मला एक सांग, आता प्रश्न सॉल्व होतात का. भारतीय संसदीय व्यवस्था ही ब्रिटिश पद्धतीवर आधारित आहे. अगदी बरोबर, आपण संसदीय तत्व ब्रिटनकडूनच घेतले आहेत ना, कारण की आपल्यावर संस्कार कोणाचे झाले, सुरुवातीपासून 1909च्या ऍक्ट पासून 1919चा कायदा असेल, 35चा कायदा असेल, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल, कोणाचे संस्कार झाले, ब्रिटनचे. म्हणून आपण काय केलं, जी आपल्या परिचित होती, ठीक आहे, जी चिरकाळ टिकणारी अशी वाटली, आपण ते ब्रिटनच्या संसदीय व्यवस्था घेतली. मग हे विधान बरोबर आहे, ब चुकीचं नको, हे निघून गेलं. कळलं. आता बघा, भारतीय संसद ब्रिटिश संसदेप्रमाणे पूर्णपणे सार्वभौम नाही. अगदी बरोबर, सार्वभौम नाहीच ना, कारण की संतुलन निर्माण केलं आहे, सो त्याच्यामुळे अ बरोबर आणि अ नको, म्हणून केवळ क काय आहे हे उत्तर असेल. कळलं का रे बाबा. चल पुढे. हे एक्सप्लेनेशन जरी तुम्ही मन लावून बघितले ना, तरी तुमचा काय होतो, बऱ्यापैकी रिव्हिजन होतो. फक्त काय करावं लागतं, उघडा डोळे बघा नीट. चला पुढे. पुढील विधाने विचारात घ्या. राज्यपालाचे एखादे कार्य स्वेच्छाधीन आहे किंवा नाही. बघा लक्ष द्या, राज्यपालाचं एखादं कार्य स्वेच्छाधीन आहे की नाही याबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा निर्णय अंतिम असेल. विधान क्रमांक 2, घटनेनुसार स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपतीला नाहीत. ठीक आहे, चला आधी एक्सप्लेनेशन बघू, त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की बाबा काय आहे आणि काय नाही. बघा आता लक्ष द्या, संविधानात एक आर्टिकल आहे. आर्टिकल काय म्हणतं बघा लक्ष द्या, की राज्यपालाला, बघा लक्ष द्या, वाक्य व्यवस्थित समजून घ्या, राज्यपालाला
कळलं का शब्द राज्यपाल समजतो का? राज्याचा जो घटनात्मक प्रमुख असतो, कार्यकारी प्रमुख असतो, त्याला राज्यपाल म्हणतात. राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार वगळता, काय सांगितलं रे? स्वेच्छाधीन अधिकार वगळता, म्हणजेच त्याला काय दिलेले आहेत? स्वेच्छाधीन अधिकार दिलेले आहेत. राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार वगळता इतर कार्यात, मग इतर कार्य म्हणजे कोणतंही कार्य राज्यासंदर्भी, त्याच्या घरच्या कार्यासंदर्भात काय, की आज कशाची भाजी न्यायची बाजारातून, त्याच्या संदर्भात काय नाही, राज्य कारभाराच्या कार्यात राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार वगळता इतर कार्यात सहाय्य व सल्ला देण्यासाठी, काय असेल बाबा? सहाय्य व सल्ला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली, म्हणजे सीएमला इथं काय बनवलं आपण? मेंटॉर बनवलं. नेतृत्वाखाली काय असेल? एकच मंत्रिमंडळ असेल. नाही तर 10-12 मंत्रिमंडळ पाहिजे का? नाही, एकच पाहिजे. कळलं का रे? मग तुझ्या एक लक्षात आलं इथं की राज्यपालाला काय असतात? स्वेच्छाधीन अधिकार असतात. मग सर राज्यपाल स्वेच्छाधीन अधिकार वापरतात कधी? तर काही राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत. ठीक आहे, 371 कलमामध्ये 371 प्लेन कलम, नंतर ABCD J पर्यंत कलम. सो त्या ठिकाणी काय केलं? त्या ठिकाणी स्वेच्छाधीन अधिकाराचे ते जे कार्य आहेत ते स्वेच्छाधीन अधिकाराचे आहेत. किंवा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्याच्याकडे जर दादरा नगर हवेली दमन दीव, ठीक आहे, याचा चार्ज आहे, तर त्यावेळेस दादरा नगर हवेली आणि दमन दीवचा कार्यभार पाळताना राज्यपालाला या आपल्या मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल का? शिंदे सरकारचं बिलकुल नाही. एखादं विधेयक जर राज्यपालासाठी राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवायचं आहे तर यांचं ऐकावं लागेल का? नाही. ठीक आहे, कळलं का तुला? सो बऱ्याचशा अशा बाबी आहेत, मी प्रत्येक गोष्टी ते डिक्टेट करत नाही. त्यावेळेस राष्ट्रपती काय करू शकतात? राज्यपाल स्वेच्छाधीन अधिकार वापरू शकतात. आणि एक लक्षात ठेवायचं की फॉर एक्झाम्पल एखादा मुद्दा हा स्वेच्छाधीन अधिकारात येतो की नाही असा जर वाद उत्पन्न झाला तर त्याचा स्वतःचा म्हणजे कोणाचा? राज्यपालाचाच निर्णय काय असेल रे? राज्यपालाचा निर्णय असेल अंतिम. कळलं का? सांग. चल बोल. आलं का लक्षात? आलं का? मग सर राष्ट्रपतीला स्वेच्छाधीन अधिकार आहेत का? तर संविधानाने राष्ट्रपतीला स्वेच्छाधीन अधिकार दिले नाहीत, तसा शब्दच दिला नाही. मग सर आम्ही तर वाचतो पॉलिटीमध्ये, एखादं सरकार जर बहुमतात नसेल तर मग त्या ठिकाणी तर बाबा 2 नंबरच्या पक्षाला बोलावं लागतं, प्रोटोकॉल उभा आहे. कळलं का? कळलं का? आणि हे जाऊ द्या, सरकार जर सत्तेवर नसेल तरीही जुनं सरकार हंगामी म्हणून काम करतं. मग याच्यावरून एकच लक्षात येते की राज्यपालाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात काय नाही? स्वेच्छाधीन अधिकार नाहीत. आलं का? गॉट इट? चलो आगे बढ़ेंगे. मग आता मला वाक्याचा विचार करून सांग, राज्यपालाचे एखादे कार्य स्वेच्छाधीन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा असतो का? नाही. चुकलं. काय विचारलं त्यानं? पुढील विधाने विचारात घ्या. मग आता बघा, अ आणि ब बरोबर येईल का? नाही. हे लगेच झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर फक्त ब चूक असेल का? नाही, कारण की अ सोबतीला पाहिजे. ठीक आहे, कारण की अ काय आहे? चूक आहे म्हणून. आता बघ, घटनेनुसार स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपतीला नाहीत. कळलं का रे? घटनेनुसार, सॉरी एक मिनिट, हे येऊ शकतं, फक्त ब चूक येऊ शकतं, कारण की आपला योग्य विचारला आहे. ठीक आहे. आणि दुसरं, घटनेनुसार स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपतीला नाहीत. बरोबर, हे विधान बरोबर मानावं लागेल. मग लक्षात ठेवा, हे विधान चुकलं, हे बरोबर. आता काय असेल? मग आपल्याला पाहिजे विधान फक्त अचूक. कळलं का? अचूक आहे म्हणजे ब बरोबर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय की मसुदा समिती जर संविधान निर्मिती म्हटल्यापेक्षा संविधानाच्या मसुदा निर्मितीतील किंवा संविधानाच्या ज्या एकूण 22 समित्या होत्या त्या 22 समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समिती जर कोणती असेल तर ती आहे मसुदा समिती. बाबासाहेबांना जेव्हा मतदारसंघ अलॉट झाला होता, जेव्हा ते केंद्रीय कायदे मंडळावर निवडून गेले होते, तेव्हा ते पूर्व बंगालमधून गेले होते, म्हणजे आताचा बांगलादेश. आणि जेव्हा बाबासाहेब पूर्व बंगालमधून गेले तेव्हा त्याला जोगींद्रनाथ मंडल यांनी काय केला होता? पाठिंबा दिला होता आणि बाबासाहेब तो निवडून आले होते. पण झालं असं, भारताची फाळणी झाली आणि फाळणीनंतर बाबासाहेबांचा मतदारसंघ हा पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांचं पद रिक्त झालं. तेव्हा दस्तुरे खुद्द राजेंद्र प्रसादांनी एक पत्र लिहिलं बॅरिस्टर जयकरांना की बॅरिस्टर जयकर भारतात एक असा व्यक्ती आहे की जो अति
ठीक आहे. आपण काय म्हणतो त्याला की तो व्यक्ती सर्वसामान्य नाहीच, तो व्यक्ती अफाट बुद्धिमत्तेचा आहे आणि त्या व्यक्तीच्या शिवाय आपली घटना निर्माण होणे शक्य नाही. सो त्यांना आपल्याला संविधान सभेवर घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही एक जागा रिक्त करून द्या. त्यावेळीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस जयकरांनी स्वतः राजीनामा दिला आणि बाबासाहेब मुंबई मतदारसंघातून निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर मग काय झालं, या दिवशी 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली, ती म्हणजे मसुदा समिती. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती. मसुदा काय असतो रे? मसुदा म्हणजे कच्चं संविधान तयार करणारा व्यक्ती. फॉर एक्झाम्पल, जर मी संविधान सभेचा अध्यक्ष आहे फॉर एक्झाम्पल, तर मी काय करून देईल, मला तुम्ही सांगितलं की भारताला सार्वभौम बनवायचं आहे आणि मग मी तसं कलम लिहील आणि त्याच्यात त्या तरतुदी टाकेल आणि नंतर तुमच्या समोर वाचून दाखवेल की बाबा हे कलम मी लिहिलं, तुम्ही त्याच्यावर चर्चा करसाल, मला त्याला उत्तरं द्यावे लागतील आणि त्या गोष्टी आपण ठेवू. सो अशा एकूण 60 देशांचा अभ्यास केला, जगातील 60 देशांचा अभ्यास केला. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका परिश्रम घेतले, 64 लाख रुपये खर्च झाला आणि तेव्हा आपली संविधान सभा संविधान अस्तित्वात आलं. जगातलं एकमेवाद्वितीय संविधान आहे की जे संविधान अजूनही 75 वर्ष झाले, म्हणजे संविधान लागून 72 वर्ष झाले, जे अजूनही जिवंत आहे. आणि त्याच्यात ताठर आणि लवचिकता दोघांचाही संगम आहे, ज्याच्यामुळे जर आपल्याला एकदमच बदल करायचे असतील तर आपण लवचिक भागाद्वारे बदल करू शकतो आणि जे चेंजेस करायच्या लायकीचे नाहीत, चेंजेस करायची आवश्यकता नाही, जे आवश्यक आहेत, सो अशा घटकांना आपण ताठरमध्ये आणतो. सो बघा, लक्ष द्या. मग ही समिती 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली. अगदी बरोबर. आणि काय विचारलं? अचूक असलेली म्हणजे बरोबर विधाने ओळखा. मग बरोबर काय पाहिजे आपल्याला? बरोबर पाहिजे. इथं नाही, निघून गेलं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. दुसरं, या समितीत अध्यक्षांशिवाय 6 सदस्य होते. अगदी बरोबर. अध्यक्ष होते आणि अध्यक्षांशिवाय 6 होते, म्हणजे अध्यक्षासहित किती होते? 7 होते. मग कोण कोण होतं? अय्यंगार होते. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये नाव सांगतो फक्त. नंतर कृष्णस्वामी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. नंतर KM मुंशी सर होते. बघा, लक्ष द्या, मी काय सांगतोय. अय्यंगार, त्याच्यानंतर कोण? अय्यंगारानंतर ते जे आहे ते आहेत अय्यर, त्यानंतर मुंशी आहेत. नंतर तुम्हाला माहित आहे सईद सादुल्ला होते, मोहम्मद सईद सादुल्ला. नंतर माहिती आहे का की माधवराव आले होते. सुरुवातीला माधवराव होते का? तर नाही, माधवराव सुरुवातीला नव्हते. काय झाले होते? हे मित्र जे होते, या मित्रांनी काय दिला होता? अनारोग्याच्या कारणावरून राजीनामा. तुम्हाला हाच प्रश्न विचारतात की कोण राजीनामा दिला होता आणि कोणाचा मृत्यू झाला होता? कोणाचा मृत्यू झाला होता? मृत्यू झाला होता खेतानांचा आणि अनारोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता मित्र. मग त्यांच्या जागी आपण कोणाची नियुक्ती केली? माधवरावाची. यम लक्षात ठेवायचं. आणि 6वे सदस्य होते ते म्हणजे TT कृष्णम्माचारी. आणि लक्षात ठेवायचं, हे जे आले होते, हे जे खेतान होते, ह्या खेतानांचा काय झाला होता? मृत्यू, त्याच्यामुळे आले होते. हे 6 सदस्य होते आणि 1 अध्यक्ष होते. 1+6 असं काय होतं? याचं कंपोजिशन होतं. ठीक आहे, कळलं? दुसरं, नंतर या समितीकडे घटना तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली नाही. पूर्णतः घटना तयार केली की यांनी नाही, घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली. सो इथं पाहिजे होता मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली. सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं. मग आपल्याला काय पाहिजे? अ आणि ब योग्य. आणि एक लक्षात ठेवायचं, फेब्रुवारी 1948 मध्ये यांनी पहिला मसुदा सादर केला आणि पहिल्या मसुद्यानंतर 8 महिने दिले. बघा, लक्ष द्या. पहिला मसुदा कधी सादर केला? 1948ला. कोणत्या महिन्यात? फेब्रुवारी महिन्यात. लोकांना किती महिने दिले? 8 महिने दिले. ओके. आणि त्या हिशोबानं मग 8 महिन्यानंतर ऑक्टोबर 1948ला त्यांनी काय केलं? दुसरा मसुदा तयार केला. हे जे लोकांच्या या 8 महिन्यात ज्या लोकांच्या सूचना आल्या होत्या, अभिप्राय आल्या होत्या, त्याला अनुषंगानं. कळलं का? चलो, नंबर नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या सुधारणेद्वारे, हा पाहिजे होता सुधारणेद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, ठीक आहे, नॅशनल कॅपिटल टेरिटरी असा नियुक्त केला झाला किंवा दर्जा दिला गेला. आता हा प्रश्न एकदम फॅक्च्युअल आहे. मी तर दरच सांगतो की 74वी घटना दुरुस्ती नाही, पंचायत राजच्या संदर्भात आहे. मग कोणती आहे? ती आहे 69.
9th, ओके, 1991ची. आता बघा लक्ष द्या व्यवस्थित काय आहे तर प्रकार. बघा लक्ष द्या, भारतीय संविधानामध्ये एक वैशिष्ट्य आहे. भारत संघराज्य म्हटल्यापेक्षा पूर्णतः संघराज्य भारत नाही, भारत अर्ध संघराज्य आहे. कारण की संघराज्यामध्ये दोनच प्रकार असतात, एक केंद्र आणि एक राज्य, घटक राज्य. पण भारतात केंद्र, राज्य, युनियन टेरिटोरीज आणि वेळोवेळी संपादित केलेले जाणारे प्रदेश असं तुम्हाला प्रारूप दिसतं. आणि एक लक्षात ठेवायचं की भारताची जर विभागणी कशात झाली आहे तर बघा लक्ष द्यायचं, केंद्र आहे, राज्य आहे आणि युनियन टेरिटोरीज आहेत. एक लक्षात ठेवायचं, युनियन टेरिटोरीज म्हणजे संघशासित प्रदेश, जे कोण शासन करतं, ज्याचं शासन संघ स्वतः करतं. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं की आपल्या या संघशासित प्रदेशामध्ये तुम्हाला 69वी घटनादुरुस्ती दिसते, ज्यानुसार यानुसार आपण काय केलं, यानुसार आपण जे आहे 2 कलम टाकले. ठीक आहे. 2 कलम कोणते टाकले, 239AA ज्याच्यामध्ये दिल्लीच्या संदर्भात तरतुदी आहेत आणि 239AB ज्यामध्ये दिल्लीची जर घटनात्मक जी यंत्रणा आहे ते कोलमडली तर जशी आपल्या इकडे राष्ट्रपती राजवट असते, राज्यपाल आणीबाणी असते, तशा आणीबाणीची तरतूद आहे. आता 69वी घटनादुरुस्तीनं 2 काय टाकले, या ठिकाणी 2 कलम समाविष्ट केले. आयोगानं हे ऑलरेडी STI ला विचारले 2017 की 18 मध्ये. सो हे विचारलेलं आहे. मग आता बघा यानं काय काय केलं, या घटनादुरुस्तीचे इम्पॅक्ट काय झाले. या घटनादुरुस्तीचे इम्पॅक्ट म्हणजे या ठिकाणी काय झालं, जे दिल्ली आहे या दिल्लीला आपण एक नाव दिलं, नॅशनल कॅपिटल टेरिटोरी किंवा NCR पण म्हणू शकतो, पण टेरिटोरी म्हणायचं. हे नावकरण केलं. तिथला जो प्रशासक असेल, ठीक आहे, दिल्लीचा, त्याला आपण प्रशासक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतो का नाही, त्याला म्हणतो लेफ्टनंट गव्हर्नर, LG, नायब राज्यपाल म्हणतात. त्यानंतर यासाठी काय केलं, एक विधानसभा निर्माण करण्यात आली आणि ही विधानसभा किती सदस्य आहे, 70 सदस्य. त्यानंतर इथे मंत्रिमंडळ निर्माण करण्यात आलं आणि एक लक्षात ठेवायचं, इथलं मंत्रिमंडळ जास्तीत जास्त एकूण सदस्य संख्येच्या किती असेल, 10% म्हणजे 7 सदस्य. इतर राज्यामध्ये किती आहे बघा लक्ष द्या, मी एक्सेप्शन लिहून देतोय. इतर राज्यामध्ये किती आहे, इतर राज्यामध्ये आहे 15%, महाराष्ट्रामध्ये 15% आहे, इतकं मंत्रिमंडळ असू शकते 288च्या. पण दिल्लीमध्ये किती आहे, फक्त 10%. म्हणजे किती सदस्य, 7 सदस्य मंत्री होऊ शकतात, मुख्यमंत्री धरून. नंबर नेक्स्ट, इथं जर तुम्ही बघितलं तर इथला CM आणि इथलं मंत्री हा कोणाला जबाबदार असतो, राष्ट्रपती. बघा लक्ष द्या, काय सांगितलं की CM आणि मंत्री यांची नियुक्ती कोण करते दिल्लीत राष्ट्रपती करतो. असा एकमेव प्रदेश आहे जिथं मुख्यमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, नाही तर बाकी तुमच्या राज्यात कोण करतात, राज्यपाल करतात. ठीक आहे. नंतर हे राजीनामा कोणाकडे देतात, यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर कोणाला राजीनामा देतात, तर राष्ट्रपतीलाच राजीनामा देतात. जर नायब राज्यपाल आणि दिल्लीचा मंत्रिमंडळ आणि CM यांच्यामध्ये विवाद झाले तर असं विधेयक किंवा असा मुद्दा राष्ट्रपतीसाठी ठेवला जातो आणि राष्ट्रपती मग त्याच्यावर विचार विनिमय करतात. इथल्या विधानसभेला सेम काय आहे ते राज्य सूचीवर किंवा समवर्ती सूचीवर कायदे करू शकतात, पण राज्य सूचीतील 3 विषय असे आहेत की ज्याच्यावर हे कायदा करू शकत नाही. सार्वजनिक सुव्यवस्था असेल, लिहूनच घ्यायचं, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर भूमी आहे आणि पोलीस आहे. या 3 मुद्द्यावर ते कायदे करू शकत नाही. आणि 239 AB असं सांगतं, जर घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडली तर मग काय करा, त्या ठिकाणी तशी राजवट लागू करा. आणि एक लक्षात ठेवायचं, 239 प्लेन कलम B आहे, यानुसार राज्यपाल वटहुकूम देखील काढू शकतात. म्हणजे हे जे प्रशासक वगैरे असतात ना, हे काय करू शकतात, वटहुकूम काढू शकतात. कळलं का एवढे मुद्दे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता ग्रामपंचायतचं कोणतं कार्य नाही म्हणते. आता ग्रामपंचायतीला काही कार्य दिले असतात. ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्था, ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, याला 11व्या अनुसूचीने 29 कार्य दिले आहेत. तुम्हाला प्रश्न नेहमी विचारतात की 11व्या अनुसूचीमध्ये किंवा 11व्या परिशिष्टामध्ये किती विषय आहेत, तर 29 विषय आहेत त्याच्या. आणि एक लक्षात ठेवा की ज्या ज्या राज्य विधिमंडळ असेल ते कायदा करेल आणि त्यानुसार ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्याकडे कार्य सोपवू शकेल. आता मला एक सांगा, तुमच्या ग्रामपंचायतचे कोणते कायदे आहेत, कोणते नाही. बघा आता पेपरचा अप्रोच सेम असाच ठेवू आपण की कोणतं नाही असं विचारलं. म्हणजे 3 आहेत. गावातील रस्त्यावर प्रकाश टाकणे, अगदी बरोबर. मला एक सांगा, तुमच्या गावात स्ट्रीट लॅम्प लावत नाही का, लावते. सार्वजनिक गुणवस्तू आहे, ती सार्वजनिक वस्तू आहे. सरकार काय करतं की दिवाबत्ती लावतं आणि तुमच्याकडून टॅक्स वसूल करतं.
दुसरं सांसर्गिक रोगाचे प्रतिबंध सुरू करणे, अगदी बरोबर. जेव्हा तुमच्या इथे कोविडच्या साथी आल्या होत्या तेव्हा ग्रामपंचायतनं उपाययोजना केली नाही का, गावबंदी केली, गावातल्या लोकांना क्वारंटाईन करणे, त्यांच्यावर लक्ष देणे, त्यांना नियमित औषधोपचार करणे. सो या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर वाहतूक सुविधा. मला एक सांगा, तुमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या बसेस आहेत का रे, जशा अमरावतीमध्ये असतील, नागपूरमध्ये आहेत, त्यानंतर पुणेमध्ये आहेत किंवा त्या मुंबईमध्ये आहे, तशी तुमच्या गावची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे का? नाही. ग्रामपंचायतचं हे जमेल का? नाही. कारण की घरात नाही दाना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना शक्य आहे का? नाही शक्य. 30-40 रुपये 20-25 रुपये कमावतात. सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं. आणि स्थानिक बाजारपेठांची स्थापना आणि देखभाल, अगदी बरोबर. गावातले बाजार भरवणे, तिथून टॅक्स गोळा करणे, त्याची देखभाल करणे हे ग्रामपंचायतचा कायदा आहे. सो सरळ सरळ प्रश्न आहे, सो हे निघून जाईल. आणि एक लक्षात ठेवायचं, 1958चा कायदा आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो तुमच्यासाठी. 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? मला एक सांगा, 73वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? ग्रामीण पंचायत राज. मग चला बघा, लक्ष द्या. पंचायत राज मध्ये महिलांना 33% आरक्षण असेल, अगदी बरोबर. महिलांना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण असेल. सर हे विधान बरोबर आहे, विधान बरोबर आहे, पण शहराला देतं का 73वी? नाही. शहराला देण्यासाठी कोणती आहे? 74वी आहे. सो त्याच्यामुळे हे विधान चुकलं. महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे. आता मला एक सांगा, नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी 73वी घटनादुरुस्ती केली का? नाही केली. ओके. सो त्याच्यामुळे हे विधान पण चुकीचं. मग कोणतं बरोबर आहे? फक्त विधान क्रमांक 1. चला यावर डिस्कस करू, फक्त 1 मिनिट. ओके, चलो देखेंगे. बघा लक्ष द्या की भारतात काय होतं, भारतात फार उत्तर वैदिक काळापासून किंवा मग आपण असं म्हणू शकतो गुप्तकालीन, यादवकालीन या काळात पण स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, वेगळ्या नावानं असताना पण होत्या. 1688 मध्ये जगातील दुसरी आणि आशियातील पहिली, भारतातील पहिली जी आहे महानगरपालिका ती स्थापन झाली मद्रासची. आणि मग त्याच्यामध्ये एक वाक्यता नव्हती. बऱ्याचशा राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे होते, वेगळ्या संस्था होत्या. सो यांना एका ठिकाणी आणण्यासाठी आपण काय केलं, युनिफॉर्मॅलिटी आणण्यासाठी घटना दुरुस्ती केली. ग्रामीण पंचायत राजच्या संदर्भात घटना दुरुस्ती केली 73वी आणि शहरी पंचायत राजच्या संदर्भात केली 74वी. याचं जे विधेयक होतं, आता बघा लक्ष द्या, याचं जे विधेयक होतं, हे विधेयक क्रमांक जो होता याचा होता 72वा. बघा लक्ष द्या, 1 न मायनस, आणि याचा होता 73वा. ठीक आहे. त्यानंतर हे विधेयक कधी मांडले, कधी पारित झाले आणि कधी अंमल आले असं विचारलं जाऊ शकते. सो लक्षात ठेवायचं, हे विधेयक मांडलं 91ला, पारित झालं 92ला आणि लागू झालं 24 एप्रिल 1993ला. म्हणून 24 एप्रिल 1993 काय असतो, पंचायत राज दिन असतो. इथे जर बघितलं 1991ला मांडलं, 1992ला लागू कधी झालं, 1 जून 1994. मग विचारतील तुम्हाला 93 कधी लागू झाली, 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज दिन आणि हे 94. आता बघा यानुसार कोणता भाग टाकला, तर इथं ऑलरेडी 9 भाग टाकला, इथे 9 भाग ए टाकला. इथं कोणता परिशिष्ट टाकलं, तर एकूण जे इथं परिशिष्ट टाकलं ते 11वे परिशिष्ट आहे आणि हे जे टाकले हे 12वे परिशिष्ट आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, 11व्या परिशिष्टामध्ये 19 विषय आहेत आणि 12व्या परिशिष्टामध्ये किती विषय आहेत, 18 विषय आहेत. कळलं. त्यानंतर कोणकोणते अनुच्छेद टाकले, तर इथं 243 आहे आणि 243 ए ते ओ हे टाकले आणि इथं 243 पी ते झेड जी. ओके. आणि याने काय केले, याने केली ग्रामीण पंचायत राजची ग्रामीण पंचायत राज. ठीक आहे. याला आपण म्हणतो RLB, रुरल लोकल बॉडीज ची निर्मिती, आणि याने केली अर्बन लोकल बॉडीजची निर्मिती. ठीक आहे. कळलं का. सो हे विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं एकूण, हे तुमचं या 10 प्रश्नांचं विश्लेषण होतं. जर बोलताना एखादा शब्द मागे पुढे झाला असेल, काही चूक असेल तर ती करेक्ट करून घ्या. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. बेस्ट ऑफ लक. जय हिंद.